मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून आझम मोहम्मद काझी यांनी आज महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी हजरत ख्वाजा शमणा मीरा दर्गा येथे जाऊन आशीर्वाद घेतले। यानंतर नदाफ गल्ली येथून मिरज शहर पोलीस ठाण्यासमोरून महापालिका कार्यालयापर्यंत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। पक्षाचे झेंडे हातात घेत शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक आझम काझी आगे बढ़ो अशा घोषणांसह रॅलीत सहभागी झाले होते। या शक्ती प्रदर्शनामुळे महापालिका परिसर दणाणून गेला। यावेळी आझम मोहम्मद काझी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की माझ्या आई व माजी नगरसेविका रजिया मोहम्मद काझी यांच्या कार्यकाळातील विकास कामांच्या जोरावरच आम्ही जनतेसमोर जात आहोत। आमचे नेते माजी महापौर किशोरदादा जामदार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागासाठी भरीव निधी आणून सर्वांगीण विकास साधू। पुढे बोलताना त्यांनी प्रभागातील मूलभूत समस्या प्रभावीपणे सोडविण्याचे, दर्ग्याच्या विकासाला गती देण्याचे आणि प्रभाग क्रमांक 6 सुजलाम सुफलाम करण्याचे ठाम आश्वासन नागरिकांना दिले। विकास कामांच्या बळावरच ही निवडणूक जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आदरणीय नेते नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या माध्यमातून आज मला वार्ड क्रमांक 6 मधनं ओपन पुरुष गटातनं क गटातनं मी आज उमेदवारी दाखल करत आहे। गेल्या टर्नला माझी मम्मी नगरसेविका मोहम्मद काझी ते निवडून आले ते आणि त्या भागातले केलेल्या विकासाच्या जोरावर माझी उमेदवारी आहे आणि 100% आमचा पॅनल विजयी होईल असं मी विश्वास व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।